सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव। सर्वकार्येषु सर्वदा गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्। ध्येयं सदा परिभोग्नमविष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यम्। भृत्यातिघं प्रणतपालभवाब्धिपूतम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। वंशीर्भूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरारुणबिम्बफलाधरोष्टा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्णत्वदीयपदपङ्कजपञ्जरान्ते अद्यैव मे विशतु मानसराजहंसाः। प्राणप्रयाणसमये कपवातपित्तैगे कण्ठावरोधनविदो स्मरणं कुतस्ते। परमपुरुषसूरे पाण्डुरङ्गमुरारे कमलनयनकाना गोपिका चित्रहारी प्रकटनिकटशोभे रुक्मिणी रम्यवाणी सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमम् देवीं सरस्वती व्यासं ततो जयो मुदीरये। रामाय रामभद्राय रामचन्द्राय मानसे रघुनाथनाथाय
सीतायापतये नमः। नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गम् सीतासमारोपितवामभागम् पाणो महासायकचारुचापम् नमामि रामं रघुवंशनाथम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्तचोर प्रभु। जय जय माखन चोर। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमोऽस्तु ते पुण्यजले नमो मकरगामिने, नमस्ते पापमोचिन्य नमो देवी वरानने। नर्मदाय नमः प्रात नर्मदाय नमो निशे, नमस्ते नर्मदे देवी त्राहि मां भवसागरात्। गंगातरङ्गरमणीय जटाकलापम् गौरी निरन्तर विदुषितवामभागम्। नारायण प्रियमलङ्गमदापहारम् वाराणसीं पुरपतिं भज विश्वनाथम्। आदौ ब्रह्माण्डखण्डे त्रिभुवनविनुरे कल्पदासा कुमारी, माध्याह्ने शुद्धरेवा वहति सुरनदी वेदोपकण्ठे। सा देवी वेदगङ्गा ऋषिकुलतारिणी, नर्मदा मां पुनातु। नाम रटत शिवतीर्थ के शेष न पावे पार। ऐसी देवा मात को हम सुमरे बारंबार। नर्मदा मैया की जय, सांब सदा शिव की जय, अखिलेश्वरी की जय, मेखल कन्या की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। अष्टकथा पाठ करायचा आहे। ओम सबिंदु सिंधु शुष्कलत्तरंगभंग रंजितम विशत्सु पाप जात जात कारी बारी संयुक्त दुखांत दूत काल भूत भीति घारी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे। देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे। चक्रवाम शर्मदे
पंकजं नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नर्मदे हर पाप दूत भूतल वर समस्त पातकारी दारिता बलाचल जगल्लये महावये वीर पाद पंकजं नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे पुनर्भवामि जन्मजं भवामि दुःखवर्मदे त्वदीयपाद पंकजं नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नर्मदे वसिष्ठ शिष्य पुष्पराज कर्मदानि शर्मदे त्वदीयपाद पंकजं नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे सुमानादिकेत कश्यपानि शतपदे कृतं स्वकीयमानसे सुनारदादि षट्पदे रविन्दुरन्ति देवदेव राजकर्म शर्मदे त्वदीयपाद पंकजं नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे सायुधं ततस्तु देवदन्तु तन्तु विमोहिराय विरन्ति विष्णुशङ्करं सुप्रियनामवर्मदे त्वदीयपाद पंकजं नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नर्मदे त्वदीयपाद पंकजं नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे सदा पठन्ति ते निरन्तरं नयाति दुर्गतिकरं सुलभ्यते दुर्लभं पुनर्भवान् रावणेन पूजयितुं त्वदीयपाद पंकजं नमामि देवी नर्मदे 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 नर्मदा मैया की जय श्रीमद् नर्मदा की जय नर्मदे 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 भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व माऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज वैराग्य राग रसिक जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आणि अखिल संत मांदियाडी सर्वांच्या असीम अपार पूर्वशा कृपानुग्रहामुळे संपन्न होत असलेला शिवकन्या दक्षिण वाहिनी मेकल कन्या जगतजननी आदिमाया आदिशक्ती नर्मदा मैयाचं वाङ्मयीन प्रतिस्वरूप असणारं नर्मदा महापुराण मायबापो या ठिकाणी आपण रसपान करतोय। जवळजवळ 6 दिवसापासून आज एक सप्ताह पूर्ण होतोय आणि आज पूर्णाहुतीचा दिवस।
करोड जन्माची पुण्य ज्या वेळेला एकत्रित होतात, जन्मजन्मीची असेल पुण्याई, आणि त्याच वेळेला या नर्मदा मैयाचा पावन स्वरूपाचं आपल्याला दर्शन होतं आणि आपल्या जीवनातले पाप ताप घालवणारी ही कथा आहे, पाप ताप हरण करणारी कथा आहे. गेल्या 6 दिवसापासून या नर्मदा मैयाच्या पावन सरितेमध्ये आपण धावून निघतोय. कोण जाणे कोणा घडे उपासना, कोण या वचना प्रतिपाडी. कोणता क्षण कसा येईल कुणाला सांगता येत नाही, पण आपल्या जीवनाचं भाग्य, तुमचं आमचं भाग्य की 7वा दिवस आज कथेसाठी आपला उगवलेला आहे. 7व्या सत्राला आपण प्रारंभ करतोय. तर 7 दिवसापासून अगदी कुठल्याही प्रकारचा प्रतिबंध नसताना अगदी आनंदाने या नर्मदा मैयाच्या या पावन कथेमध्ये आपण सर्व महिला मंडळ, पुरुष वर्ग, तरुण बालवृद्ध सर्व अगदी आनंदाने रसपान करतोय. साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेलं असलेलं वसलेलं आपलं हे श्री क्षेत्र हनुमान नगर, हनुमान नगरातील शिवसैनिक मंडळ, या मंडळाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत की दरवर्षी प्रतिवर्षी एक नवीन काहीतरी उपक्रम ते राबवत असतात. आणि यावर्षी की आपल्याकडे जे जास्त कोणी ऐकलं नाही, जास्त होत नाही, आणि ते म्हणजे नर्मदा महापुराण. तर या सर्व भाविक भक्तांनी, या कार्यकर्त्यांनी, विशेष करून आमचे गोटूदादा असतील, समस्त कार्यकर्ते मंडळी, शिवसैनिक मंडळ आणि त्यांना सहकार्य करणारे संपूर्ण हनुमान नगरवासी सर्वांच्या अतकस्य परिश्रमाने, औदार्याने, त्यांच्या दातृत्वातून हा ज्ञान यज्ञ या ठिकाणी संपन्न होत आहे. कथेसाठी उपस्थित समस्त संगीत तज्ञ मंडळी की ज्यांनी ही कथा, या कथेला सुशोभित करण्याचं ज्यांनी कार्य केलं, आमचे सर्व संगीत प्रेमी सुनील भाऊ, विशाल महाराज, जीवन महाराज, गजानन महाराज, दीपक महाराज, आणि आज विशेष करून फक्त आपल्या कथेला भेट देण्यासाठी आमचे रोहित महाराज या ठिकाणी आलेले आहे. महाराजांनाही धन्यवाद देतो. आणि आमचे सतीश भाऊ ज्यांचा सुंदर असा साऊंड आहे की एखादा गायक, एखादा वक्ता ज्यावेळेस बोलतो त्यावेळेला त्याचं जे अवसान आहे, त्याचा जो कॉन्फिडन्स आहे, तो या माईकवर अवलंबून असतो. साऊंड जर चांगला नसेल तर त्याने कितीही व्यवस्थित बोललं तरी ते तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही. एखाद्याचा आवाज गोड असू द्या आणि साऊंड बोगस असू द्या, तो कोणता राजच्या महाराजचा आवाज काही बरोबर नाही होता. तिकडे माणूस बोलत होता, इकडे बाईचा आवाज ऐकू येत होता. पण या ठिकाणी आमच्या सतीश दादांचा साऊंड अगदी सुंदर आहे आणि त्यांना ती हातोटी सापडलेली आहे. कुणाला कसा आवाज द्यायचा, जसा आवाज तशी क्वालिटी, सुंदर असा साऊंड आहे. आणि जे 7 दिवसापर्यंत आपल्या कार्यक्रमाचं शूटिंग करताय आमचे अनिल दादा. आपल्या जीवनातले 6 दिवस गेले, आज 7वा दिवस निघून जाईल. मग कधीतरी तुम्हाला स्मरण होईल की बरं होतं, 7 दिवस आनंद येत होता. मायबाप हो, सुखात गेलेले दिवस माणसाच्या लक्षात राहत नाही आणि दुःखाचा एक क्षण
तो सुद्धा माणसाला अधिक दिवसांसारखा वाटतो. बोलता बोलता कधी आणि केव्हा 7वा दिवस निघाला लक्षात आलं नाही. तर तुम्हाला कधी स्मरण झालं की आपल्या सप्ताहामध्ये नर्मदा मैयाचं पुराण चालू होतं आणि कथा ऐकण्याची इच्छा झाली, तर असं समजू नका की ते 7 दिवस गेले. 7 दिवस जरी गेले तरी युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही ही कथा घर बसल्या पाहू शकता. इतरत्र रील पाहण्यापेक्षा, कॉमेडी पाहण्यापेक्षा आमच्या दादांचं चॅनल आहे श्री विठ्ठल कीर्तन सोहळा. या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा. अशी शूटिंग करणारे येतात, ते फुकट शूटिंग करत नाही, ते पैसे घेतात. पण आमच्या दादांचा एक छंद आहे, त्यांना आवड आहे आणि ते विनापहाराही करतात आणि हे कार्य करतात. म्हणून सर्वांना माझी विनंती असेल की त्या चॅनलवरती अनेक प्रकारचे शिवपुराण कथा, देवी भागवत कथा, श्रीमद भागवत कथा आणि अनेक महाराज लोकांचे कीर्तन तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळतील. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करावं आणि जो आवडला तो व्हिडिओ शेअर करावा, सर्वांना विनंती. तर सर्वांच्या उपस्थितीने कथेला लाभलेलं सौंदर्य तुम्हा सर्वांचा मी ऋणी आहे. सर्वांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो. जीवनामध्ये संपत्ती कोणती आणि जीवनामध्ये विपत्ती कोणती? जीवनामध्ये संपत्ती ती आहे की ज्या वेळेला आपल्याला नर्मदा मैयाचा पावन किनारा लाभतो, तिची कथा लाभते, तिचं नामचिंतन आपल्या जीवनामध्ये घडतं. आणि विपत्ती ती आहे की ज्या वेळेला आपल्याला भगवंताचा विसर पडतो आणि फक्त आपल्या हृदयात, आपल्या रोमारोमात आपला संसार राहतो. म्हणजे सुख कोणतं आणि दुःख कोणतं, संपत्ती कोणती आणि विपत्ती कोणती? ज्या वेळेला कौरव पांडवांचं युद्ध झालं, घनघोर युद्ध झालं, पांडवांवरती जेवढी संकट आली तेवढी भगवान परमात्म्याने दूर केली, पांडवांचा विजय झाला. आणि आता भगवान परमात्म्याला वाटलं की आता आपलं काम संपलेलं आहे, आता आपण द्वारकेला निघून जाऊ. पण जाण्याच्या आधी देवाने असा विचार केला की जाता जाता म्हटले आपली जी आत्या आहे कुंती, तिला भेटून जाऊ. आणि कुंती मातेला भेटण्यासाठी भगवान परमात्मा गेले. भगवान परमात्मा गेल्यानंतर कुंती मातेला भगवान परमात्मा भेटतात, तिला नमस्कार करतात. आणि नमस्कार केल्यानंतर कुंती माता देवाजवळ बोलते आहे, अरे कृष्णा, म्हटले अरे तू आमच्या जवळ असताना तुला आम्ही ओळखू शकलो नाही की माझ्या जीवनामध्ये जेही काही घडलं ते सगळं तुझ्या कृपेमुळे घडलं रे. तू जरी नात्याने माझा भाचा असला तरी तू जगाचा चालक मालक आहे. लोक म्हणतात माझ्या नावाचं उदो उदो करतात, म्हटले हे कुंतीनं केलं. पण खरं सांगू कृष्णा, हे तुझ्या कृपेमुळे झालं. कारण ज्या वेळेला जीव म्हणतो की हे मी केलं, त्या वेळेला त्याच्यापासून मिळणारी जी काही सुख दुःख आहे, भगवंत म्हणतात तू म्हणतो ना मी केलं, मग आता ते त्याचा परिणाम सुद्धा तूच भोग. म्हणून कुठलं जर आपल्या हाती आपण काम घेतलं असेल, कार्य घेतलं असेल, आपण जर काही चांगलं केलं तर असं म्हणू नका की हे मी केलं. कारण हा मी खूप वाईट असतो बरं का. आणि मी माणसाला, मी म्हणजे अभिमान, अहंकार माणसाला कुठे पाडेल सांगता येत नाही. मग अहंकाराने पडण्यापेक्षा अहंकार सोडलेला काय वाईट. देवाला सर्व सहन होतं, पण देवाला अभिमान सहन होत नाही. आणि कितला तिळा इतका सुद्धा
तीळभर जरी होय अभिमान तीळभर जरी होय अभिमान तीळभर जरी होय अभिमान तीळभर जरी होय अभिमान हो मेरू तो समान भार देवा मेरू तो समान भार देवा तीळभर जरी होय अभिमान तीळभर जरी होय अभिमान मेरू समान बारमात मेरू तो समान बारमात तीळभर जरी